हॅलो फ्रेंड्स, व्हिडिओ ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। ब्लॉगसाठी थोडा लेट झाला कारण 2 दिवस झाले तर मी आली तर गावावरून, पण मी ब्लॉग टाकलेला नव्हता आणि एडिटसुद्धा नव्हता केला। गेलो त्या दिवशी सकाळी खूप जास्त थंडी होती। थंडी म्हणजे बघा 5:30 वाजता उठलो आणि 5:30 वाजता नंतर 6:30ला रेल्वे स्टेशनवर गेलो। 6:30ची गाडी होती, तेव्हा पटकन गाडीत बसलो आणि आम्हाला अकोल्याला जायला वाजले होते 11:30। 11:30 वाजले होते, 11:30 पावणे 12 झाले होते। पावणे 12 वाजता उतरल्यानंतर रेल्वे स्टेशनवर येऊन नंतर ब्लॉग चालू केला, कारण खूप जास्त थंडी होती, त्यामुळे मी बिलकुलच व्हिडिओ आणि बिलकुल ब्लॉग बनवलेला नाही। नंतर मी 11:30 वाजता थंडी थोडी कमी झाली तेव्हा उतरली रेल्वेमधून, तेव्हाच मी ब्लॉग बनवायला सुरुवात केली। छानपैकी उतरलो, खूप मस्त ऊन वगैरे होती बाहेर, छान वाटत होतं। गाडीमध्ये तर एवढी थंडी होती, खरं सांगते ना, खरंच की तुम्ही हिवाळ्यामध्ये म्हणजे पावसाळ्यात बघा, उन्हाळ्यात तुम्ही जाऊ तरी शकता कुठे, पण हिवाळ्याला मला बिलकुल सहन होत नाही, कारण हिवाळ्याची थंडी मला एकदम जास्त त्रास होते। पायात मुंग्या येणं, हातापायाला मुंग्या येणं थोडंसं, त्यामुळे मी खूप जास्त टाळाटाळी करते थंडीमध्ये जायला। पण इथे थोडं वेगळं काम होतं मला अकोल्याला, त्यामुळे मी गेली होती ते एका दिवसासाठी जायला आणि त्या दिवशी परत येईल असं झालं होतं माझं। बघा रेल्वे छान असं रेल्वे स्टेशन पहिलेच तुम्हाला सांगितलं माझ्या फोनचा प्रॉब्लेम आहे, फोनमध्ये काही दिसत नाही, व्यवस्थित आहे। समोर खूप जास्त गर्दी होती बघा। नंतर लागून जोरात भूक, नाश्ता वगैरे केला। पहिले गेलो एक छोट्याशा हॉटेलमध्ये, छानपैकी नाश्ता वगैरे गरम करून घेतला। नंतर आम्ही घरी गेलो, घरी ताईंना वगैरे सगळ्यांना काकांना भेटलो। नंतर आलो मंदिरामध्ये ईशासोबत, माझ्यासोबत आहे ते ईशा आहे आणि हे माझं मला एकदम असं म्हणजे का मन प्रसन्न होते या ठिकाणी गेल्यावर। हे असं एक स्थान आहे जिथे माझ्या काहीतरी आठवणी या काहीतरी असे दिवस आहे जे मी इथून सुरू केले होते। तर मी इथे गेली आणि अकोल्याच्या मंदिरात जाऊन मला खूप छान वाटलं। तर बघा आम्ही तुम्हाला दाखवते, एक असा गुफा आहे तिथे, जिथे ना 12ही महिने म्हणजे बघा असं अंदर जावं लागते, खूप आतमध्ये आहे, अंदर पायऱ्यांनी जावं लागते। भिंतीसुद्धा तिच्या ओल्याच राहते, कारण तिथे असते पूर्ण थंडावा आणि पाणी। तिथे जायची मला खूप भीती वाटते, मी तिथे खूप दिवस राहिले पण तिथे मी कधी जात नव्हती, पण आज असं वाटलं की चला आता पुन्हा केव्हा यायला मिळते केव्हा नाही, म्हणून आतमध्ये गेली त्या गुफेमध्ये। बघा तिथे अंधारता कसे माझे डोळे चमकत आहे आणि खरं सांगतो म्हटलं तर मला खूप जास्त भीतीसुद्धा वाटते, कारण तिथं बिलकुल लाईट नाही आहे आणि काही नाही। मी मोबाईलचा टॉर्च लावला होता, त्यामुळे मी त्या मोबाईलचा टॉर्चच्याने गेली समोर, तरीही मला खूप जास्त भीती वाटत होती। बघा अंदर छान साईबाबाची मूर्ती आहे, विठ्ठल रखुमाई आहे आणि बघा माझे डोळे कसे चमकत होते, ईशाचे पण डोळे खूप मस्त चमकत होते, एकदम असं वाटत होतं काय मांजर आहे। नंतर बघा अजून समोर जाताना तिथं मला सगळ्यात जास्त मी एकदा भिली होती, म्हणून तेव्हापासून मी जात नाही, तर इथे मी खूप जास्त भिली होती एकदा। हे असं पाहून जी मूर्ती आहे असं वाटतं कोणतरी तिथे बसून आहे आणि बस लगेच मी वापस चालली गेली, कारण खूप जास्त भीती वाटत होती। अशा ठिकाणी कोण कोण गेलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अकोल्याचं हे आहे संतोषी माता मंदिर, हे संतोषी माता मंदिर खूप जास्त प्रसन्न आहे आणि खूपच छान असं आहे। तर तुम्ही जर अकोल्यात गेले असेल तर या मंदिरामध्ये नक्की जा आणि हनुमानजीची मूर्ती आहे त्यांनासुद्धा नमस्कार करा। ही आहे संतोषी मातेची मूर्ती आणि सोबतच आहे गणपती बाप्पा। बघा खूप साऱ्या मूर्ती आणि खूप सारे देव असे आहेत तिथे, पण आम्ही महत्त्वाचं म्हणजे एकाच याच्यात जायचं, ते म्हणजे शनिवारी आणि हनुमानजीच्या मंदिरामध्ये म्हणून जायचं। बघा नंतर आलो तो राम सीता लक्ष्मण आहे, इथे आलो, नमस्कार केला आणि तिथे जे एक छोटीशी मूर्ती आहे नंतर हनुमानजीची, त्या मूर्तीसाठी सुद्धा मी छानपैकी हार बनवून न्यायची पहिले। आता तर फक्त आता 1 वर्षानंतर मी जात आहे तिथे। बघा तिथे छोटेसे हनुमानजी आहे, त्यांना मी हार बनवून न्यायची दर शनिवारी आणि खूप मस्त वाटलं तिथे जाऊन। नंतर मग तो दिवस आम्ही तिथे छानपैकी राहिलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता बघा अंधारच होता, 5 वाजता उठलो आणि 5:30ला रेल्वे स्टेशनवर येऊन बसली। रेल्वे स्टेशनवरून आमची गाडी होती 6ची, त्यामुळे आम्ही लगेच परत आलो। असेच नवीन ब्लॉग